नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 10वी विषय मराठी अक्षर भारती इंग्रजी माध्यम या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 10. पाठाचे नाव आहे रंग साहित्याचे. आपले विचार, भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायच्या असतील तर भाषेवर प्रभुत्व हवे. मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे. या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते आणि जीवनानुभवही समृद्ध होतो. जीवनानुभव म्हणजे जीवनाचा अनुभव. प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. या साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपले ज्ञानही वाढेल असा संदेशही या पाठातून दिला गेला आहे. नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणार आहे. तर अभ्यासूया विद्यार्थी मित्रांनो पाठ रंग साहित्याचे. सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावाला नेण्याचे ठरले. सुश्रुत नावाचा एक मुलगा आहे. त्याच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावाला नेण्याचे ठरले. वर्गात सूचना आली. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावाची माहिती सांगितली. भिलार हे एक गाव आहे आणि त्या गावाला यांची सहल जाण्याचे ठरले. वर्गात सूचना आली. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. त्याबाबत एक फिल्म दाखवली, एक सिनेमा दाखवला, एक चित्रपट दाखवला. सुश्रुतला ते खूप आवडले. ते बघून सुश्रुत नावाचा जो मुलगा होता त्याला ते खूप आवडलं. घरी परतल्यावर वापस आल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला की आपल्याला सहलीला जाणार आहे आपण, म्हणून त्याला खूप आनंद झाला आणि तो झोपी गेला. काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुलामुलींचा वेश करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहेत. काही वेळाने त्याला असं जाणवलं की काही पुस्तके जे आहेत त्यांनी मुलाचा मुलींचा वेश परिधान केलेला आहे आणि एकमेकांच्या हातात हात घालून ते आनंदाने गाणी गात आहेत, नाचत आहेत. एवढंच नाही तर त्याला उठवतही आहेत. सुश्रुतला जो आहे ते उठवत आहेत, जागे करत आहेत. सुश्रुत झोपेतच म्हणाला, कोण रे तुम्ही? इथे काय करत आहात? पुस्तकाच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणाली, अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत. सुश्रुत जेव्हा नाराज झाला आणि म्हणाला की अरे तुम्ही इथे कोण, काय करत आहात तुम्ही, कोण आहात तुम्ही? तेव्हा ते म्हणाले की अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत, आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. कोण असतील बरं हे? बघूया. सुश्रुत म्हणाला, तुम्ही सगळे कोण आहात? तर कथा म्हणाली, अरे असा घाबरतोस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत. सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे मी आहे कथा. गोष्ट हे माझं दुसरं नाव. आपल्याला नाही का लहानपणी आपली आई, वडील, आजी, आजोबा, आत्या, मावशी गोष्ट सांगतात. मग ती रामायणाचीच असो, महाभारतातील असो किंवा पंचतंत्रातील असो, इसापनीतीमधील असो, आपल्याला गोष्ट सांगतात आणि आपण ती गोष्ट ऐकून झोपी जातो. म्हणूनच कथेने म्हटलं आहे की तू तर मला लहानपणापासूनच ओळखतोस. सुश्रुत म्हणाला, आपली ओळख कशी काय? कथा म्हणाली, आईच्या आजीच्या तोंडून इसापनीती, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला वाचायची सवय लागते ना? सुश्रुत म्हणाला, हो आता आठवलं. आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी सांगायची. आत्ता मला आठवलं. कथा म्हणाली, बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कथेचं वैशिष्ट्य काय आहे? तर कथेची सुरुवात ही आकर्षक झाली पाहिजे आणि तिचा शेवट हा परिणामकारक झाला पाहिजे. म्हणजे त्याच्यामधून काहीतरी बोध आपल्याला घेता आला पाहिजे. हे कथेचं वैशिष्ट्य. सुश्रुत म्हणाला,
तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहस कथा शिकूया. सुश्रुत कथेला म्हणाला, अगं तुझे काही प्रकार असतात का? कारण आज वर्गामध्ये आमच्या मराठीच्या मॅडम म्हणाल्या की आपण साहस कथा शिकूया. कथा म्हणाली, अगदी बरोबर. परीकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक उपप्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. कथा म्हणत आहे की माझे विविध प्रकार आहेत. परीकथा, पर्यांच्या कथा, पर्यांच्या गोष्टी. बोधकथा, ज्याच्यातून आपल्याला काही बोध घेता येतो, शिकता येते. विज्ञान कथा, वैज्ञानिक कथा, ऐतिहासिक कथा हे सर्व माझे उपप्रकार आहेत. आणि त्याशिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी, म्हणजेच कथा. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. जर तुमची मूळ कथा दर्जेदार असेल, व्यवस्थित असेल, तर तुमची कलाकृतीही उत्तम होईल. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलून जाते. आणि जर निवेदन शैली व्यवस्थित असेल, उत्तम असेल, तर मी खुलून जाते, रंगत जाते. किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य आहे. आणि जर कोणी उत्तम निवेदन तंत्राचा वापर केला तर मात्र माझ्या यशाचं रहस्य यातच आहे. सुश्रुत म्हणाला, तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना. सुश्रुत कथेला म्हणाला की मला सांग ना, तुला ज्यांनी निर्माण केलं त्या लेखकांची नावं सांग ना मला. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतचं आपण जो अभ्यासला त्यामध्ये काही शब्दार्थ आहेत. इसापनीती, इसाप नावाच्या गुलामाने सांगितलेल्या बोधप्रद सुरस गोष्टी. प्राणी जगतातील पात्रे यात असतात व ती बोलतात. जसे की ससा बोलतो, कासव बोलतो, है ना, चिमणी बोलते, कावळा बोलतो. तर अशा रीतीने हे पात्र बोलत असतात, असं या इसापनीतीमध्ये आहे. पंचतंत्र म्हणजे काय? पंडित विष्णू शर्मा यांनी सांगितलेल्या बोधप्रद कथा. साहस कथा म्हणजे धाडसी, हिमती आणि शौर्यच्या कथा. ललित कला म्हणजे मानवी मनातील भावनांचा आविष्कार करणाऱ्या कला. उदाहरणार्थ शिल्पकला, नृत्यकला, चित्रकला, संगीतकला इत्यादी. निवेदन म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचे किंवा सभेचे स्वरूप सांगण्याचे तंत्र. तर सुश्रुतने विचारलं कथेला की तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची मला नावं सांग ना. कथा म्हणाली, य ग जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, वपू काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, दमा मिराजदार यांसारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलंय. हे जे लेखक आहेत या नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांचं मन अतिशय तृप्त केलेलं आहे. खूप छान त्यांनी कथा लिहिलेल्या आहेत. सुश्रुत म्हणाला, किती सुंदर. आता ही ताई कोण बरं? कादंबरी म्हणाली, काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी, कथेची थोरली बहीणच म्हण हवं मला तर. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा. सुश्रुत म्हणाला, मोठा म्हणजे किती ग? कादंबरी म्हणाली, अरे माझ्यात खूप खूप पात्र असतात, त्यांचा परस्पर संबंध असतो. विविध घटना प्रसंगांतून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात, आपल्यातीलच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळण घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममाण होतो. सुश्रुत म्हणाला, खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे. कादंबरी म्हणाली, बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला तेव्हा मराठी माणसांचा ऊर अभिमानानं भरून आला. आवाका म्हणजे कुवत, विस्तार. ज्ञानपीठ म्हणजे भारतीय भाषांमधील उत्तम साहित्याला दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पुरस्कार. पात्र म्हणजे व्यक्तिरेखा आणि उत्कंठा म्हणजे कुतूहल. तर जेव्हा वि स खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार हा
ययाती या कादंबरीमुळे मिळाला आणि त्यामुळे मराठी माणसांना अतिशय अभिमान वाटू लागला. इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते. कविता म्हणाली, सुश्रुत, ओळखलंस मला? अरे मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे, नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. सुश्रुत म्हणाला, हो ताई, मला आठवतंय. ही आवडते मज मनापासूनी शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या आवडत्या माझ्या कविता आहेत. कविता म्हणाली, छान हं. सुश्रुत, माझं रूप छोटंसं, आटोपशीर, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य. कवितेचं वैशिष्ट्य काय आहे की ती छोटी जरी असली, आटोपशीर जरी असली, मोजक्या शब्दात जरी असली तरी तिचा आशय हा जो आहे तो मोठा असतो. तिचं वैशिष्ट्य म्हणजे हे होय, यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपकांसारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात. सुश्रुत म्हणाला, मॅडम नेहमी सांगतात, कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवी करत असतो. हे बरोबर ना? कविता म्हणाली, अगदी बरोबर. आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला? तर या इथपर्यंतचे काही शब्दार्थ तुम्हाला सांगते. आशयगर्भ म्हणजे अर्थपूर्ण, चपखल म्हणजे तंतोतंत. ही आवडते मज मनापासून शाळा. आचार्य अत्रे यांनी ही कविता लिहिलेली आहे. त्यांचं नाव केशवकुमार. शाळा या कवितेतील ही ओळ आहे. कोणती? ही आवडते मज मनापासून शाळा. श्रावण मासी हर्ष मानसी बालकवींनी लिहिलेली ही कविता. त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे त्यांचं नाव. श्रावण मासी या कवितेतील ही ओळ आहे. तर ह्या कविता सुश्रुतला खूप आवडायच्या. सुश्रुत म्हणाला, ताई, मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं. कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि CD मध्ये, चित्रपटात ऐकतो सुद्धा. कविता म्हणाली, छान निरीक्षण आहे हं तुझं. बरं, मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? सुश्रुत म्हणाला, हो करतात ना. कविता म्हणाली, कोणत्या तारखेला करतात? सुश्रुत म्हणाला, 27 फेब्रुवारीला. कविता म्हणाली, अगदी बरोबर. तो कोणाचा जन्मदिवस आहे माहीत आहे तुला? सुश्रुत म्हणाला, नाही ग. कविता म्हणाली, नटसम्राट नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. सुश्रुत म्हणाला, खरंच? कविता म्हणाली, कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत, बालकवी, बाभ बोरकर, बासी मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले. मराठी दिन माहिती असेल विद्यार्थी तुम्हाला, भाषेचा गौरव दिन म्हणून 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी दिन हा आपण साजरा करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण हा पाठ अभ्यासूया. पुढचा भाग अभ्यासूया भाग नंबर 2 मध्ये. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. ओके बेटा, बाय.